सर्वांना श्री स्वामी समर्थ. फेसबुक मित्र. राजीव एक साधा मुलगा होता. त्याला ग्रॅज्युएशन करण्यासाठी गाव सोडून शहरात प्रवेश घ्यावा लागला होता. शेतकरी वडिलांनी एक एक पैसा वाचवून शहरात राजीवची सर्व व्यवस्था केली होती. त्याचा उपयोग ऑनलाईन अभ्यासासाठी होईल यासाठी त्यांनी एक स्मार्टफोन देखील घेतला होता. स्वभावाने अंतर्मुख असलेल्या राजीवला आता त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. लाजाळू स्वभावामुळे त्यांना शहरातील मुलांशी फारसे जमत नसल्याने त्यांनी मैत्री करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. त्याचप्रमाणे फेसबुकवर त्याची त्याच शहरातील राहुल नावाच्या मुलाशी मैत्री झाली. राजीवला राहुलची व्यक्तिरेखा खूप आवडलेली होती. दोघांमध्येही मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली. अभ्यासासाठी घेतलेला फोन आता मैत्रीसाठी आणि मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी वापरला जात होता. क्लासला जात असतानाही राजीवचे लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवरच असायचे. राजीव आणि राहुलची मैत्री इतकी घट्ट झाली होती की राहुल कधीकधी त्याचा फोन रिचार्ज करायचा. दोघांच्या मैत्रीला 2-3 महिने उलटून गेले, पण तरीही ते एकदाही भेटले नव्हते. आणि मग एके दिवशी राहुलने राजीवला एका ठिकाणी बोलावले आणि बोलू लागला की यार, ही खूप तर चांगली संधी आहे. सकाळी 10 वाजता दिलेल्या पत्त्यावर ये. आता अभ्यासाबरोबरच दरमहा 5,000 रुपये तू कमवू शकतो, असा बहाणा सांगितला आणि आपणही प्रथमच समोरासमोर भेटू असे बोलू लागला. राजीवच्या आनंदाला काही सीमा नव्हती. मित्राच्या भेटल्याचा आणि पैसे कमवण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो तयार झाला आणि राहुलने दिलेल्या पत्त्यांकडे निघाला. ती जागा शहरापासून काही अंतरावर होती, त्यामुळे राजीव तिकडे जाणाऱ्या बसमध्ये चढला. तासाभराच्या प्रवासानंतर शेवटी विचारणा करून त्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. त्यानंतर एक कार त्याच्याजवळ येऊन थांबली. एक 45 ते 50 वर्षाचा मध्यमवयीन माणूस बाहेर आला आणि म्हणाला, बेटा, तुझे नाव राजीव आहे का? हो काका, असे राजू म्हणाला. राहुलने मला पाठवले आहे. खरं तर अचानक भेटीची जागा बदललेली आहे. चल गाडीत बस, मी तुला योग्य ठिकाणी घेऊन जातो, ती व्यक्ती म्हणाली. तेव्हा राजीव लगेच गाडीत बसला आणि ते पुढे निघाले. त्या व्यक्तीने राजीवची काळजी घेतली, त्याला फळे खायला दिली. फ्रुटी प्यायल्यानंतर सुमारे 3 तासांनी राजीवचे डोळे उघडले तेव्हा तो एका पार्कमध्ये पडलेला दिसला. त्याच्या पोटात एका बाजूला तीव्र वेदना जाणवत होत्या. त्याचा मोबाईल आणि पैसेही गायब होते. गाडीने तो इथे कसा पोहोचला हे त्याला काही काळ समजू शकले नाही. मग त्याने आपला शर्ट वर केला आणि वेदनादायक भागाकडे पाहिले. तेथे एक जखम त्याला दिसली. राजीवचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याला समजले होते की काहीतरी चुकीचे त्याच्यासोबत घडले आहे. त्याने लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली, पण डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या शरीरातून एक किडनी गायब होती. त्याची अवस्था खूप खराब झाली होती. तो विचार करू लागला की गावातून शहरात कोणती स्वप्ने घेऊन मी आलो होतो. आता तो वडिलांना काय उत्तर देणार याचा विचार करू लागला. त्यानंतर त्याने लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे गेल्यानंतर डिजिटल जगाचे संपूर्ण सत्य त्याच्यासमोर आले. फेसबुकवर राहुलचे प्रोफाईल तरुणाचे नसून त्याच मध्यमवयीन व्यक्तीने त्याला गाडीत बसवलेले होते त्याचे होते. तो राजीवसारख्या लोकांना आकर्षक खाती तयार करून अडकवायचा. ज्यांना यशाचा शॉर्टकट हवा होता त्यांना फसवायचा. मग हळूहळू तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जायचा आणि नोकरीचे आश्वासन देऊन त्यांना फोन करायचा. त्यानंतर तो शरीराचे अवयव चोरायचा. त्याच्या नावावर अशी कितीतरी प्रकरणे होती. राजीव सोशल मीडियावर सोशल होण्याऐवजी खऱ्या जगात जर सोशल झाला असता तर कदाचित अशी परिस्थिती उद्भवली नसती. पडद्यामागचे सत्य आता आरशासारखे स्पष्ट दिसत होते. एवढ्या मोठ्या धक्क्याला सामोरे गेल्यानंतर त्याने आता मोबाईल स्क्रीनवर आपला वेळ वाया घालवणे बंद केले आहे. खऱ्या आणि आभासी जगातील फरक आता त्याला कळला होता, पण खूप काही गमावल्यावर. ऑनलाईन जगात कोणावर तरी अंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर अत्यंत सावधगिरीने करा, जेणेकरून तुम्हाला राजूसारखा पश्चाताप करावा लागणार नाही. आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.